योगेश स्पर्धे आहे ना, तसाच हा खेळाडू आहे. त्याची डुप्लिकेट कॉपी आहे. पाहिले गेलं तर कर्जत खालापूर प्रीमियर लीगमध्ये आयकॉन च्या भूमिकेमध्ये आई केलंबा मातेकडून खेळणारा मात्र योगेश स्पर्धे आणि प्रकाश स्पर्धे नक्कीच प्रथम क्रमांकावरती नाव फरक पटकावले. आई केलंबा माता संघ मालक आपल्याला पाहायला मिळाला त्यावेळेस सागर वाघमारे मेन फार्म कराळेवाडी. चेंडूचा पूर्तता करायचे मैदानामध्ये. हॅलो योगेश ये इकडे जरासा समचल कर. मात्र पहिल्या दिवसापासून जे समालोचनासाठी आपल्याला मदत केली ते इथं समालोचनासाठी आपल्याला मधुर आवाज ऐकवतील बबलू उघडा यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच यानंतर समालोचन करतील. मी आता रजा घेतोय. हाल आवाज हाल वर्णय क्रिकेट संघ वर्णय यांच्या वतीने आयोजित आमदार चषक 2025 नाईट श्रृंखला या ठिकाणी आयोजित केली गेली आणि आपण पाहतोय आजची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतील ही मॅच 6वी मॅच पाहायला मिळते. मेचकरवाडी विपक्ष सांगुर्ली. टॉस जिंकलाय सांगुर्लीनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला मेचकरवाडी संघाच्या फलंदाजांना. एक जबरदस्त आपण पाहतोय सन्माननीय स्वप्नीलजी देशमुख साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज होता आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. कैलास फलंदाज जबरदस्त फलंदाजी करतोय मेचकरवाडीचा. हा चेंडू जबरदस्त फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये भिरकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. जोपर्यंत चेंडूची उचलफेक केली जाते तोपर्यंत एक सिंगल धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संजय आणि कैलास आपण पाहतोय मेचकरवाडी संघाचे हे फलंदाज निश्चितच जबरदस्त फटकेबाजी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. मेचकरवाडी संघ आपण पाहतोय अगदीच कशळे परिसरातून मोगरज या परिसरातून बिलॉंग करतोय. त्यानंतर सांगुर्ली हा संघ आपण पाहतोय उरण परिसरातून बिलॉंग करतोय. यावेळेस आणखीन एक दर्जेदार फटका मेचकरवाडी गावचा ब्रँडेड चौकार. नऊ धावा धावफलकावरती आल्यात. आणखीन एक चौकार आलाय स्वप्नीलजी देशमुख साहेब यांच्याकडून. आणखीन 100 रुपयाचे कॅश प्राइज निश्चितच 200 रुपये संजय या फलंदाजाने कमवलेत. कैलास हा चेंडू जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी बॅक टू बॅक. तेरा धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विष्णू सांगुर्लीचा. हा विष्णू आपण पाहतोय विष्णू मध्ये क्षमता आहे. जबरदस्त खेळाडू. या विष्णूची मी भिलवलेच्या मैदानावरती गेम पाहिली होती. एक जबरदस्त हार्ड हिटर हा विष्णू आपण पाहतोय. हा चेंडू जबरदस्त फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय. वाईल्ड स्ट्रॉंग ऑफ सीमा रेषे पलीकडे आलेला हा दर्जेदार मेचकरवाडी गावचा ब्रँडेड षटकार.
नवीन बॉल द्यायचा आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय पहिलं षटक हाणामारीचं षटक असतं आणि या षटकामध्ये जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. कैलास आणि संजय या दोन खेळाडूंमध्ये. मात्र धावफलकावरती धावा आल्यात. पहिला षटक 19 धावा, एक चेंडू शिल्लक आहे आणि 19 धावा धावफलकावरती आल्यात. काय जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय कैलास आणि संजय या दोन फलंदाजांमध्ये. कैलासने एक षटकार एक चौकार लगावलाय, संजयनं 2 चौकार आणि 1 सिंगल धाव घेतली आहे. एकच चौकार. हा चेंडू जबरदस्त फटका हलक्या हाताने खेळलाय. तू मात्र सेफली लँड झालेलं विमान, कारण 2 विमान एकाच रुळावरती आले होते. यावेळेस हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्यात बिनबाद 19. डीजे कीचा जो बरणे या मैदानावरती जो सेटअप लागलाय ना, तो नक्कीच मेचकरवाडी इथे नाईट जी शृंखला आहे तिथे हाच सेटअप मात्र पाहायला मिळेल. नितांश मंडप डेकोरेशन नक्कीच हाच सेटअप खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच आपण पाहतोय की हा जो सेटअप या ठिकाणी पाहायला मिळते मितांश मंडप डेकोरेशन, आणि हा सेटअप निश्चितच 26 तारखेपासून मेचकरवाडी यांची जी नाईट टुर्नामेंट आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येते त्या ठिकाणी पूर्ण सेटअप आपल्याला पाहायला मिळणार आहे. हीच क्लिअरिटी आणि यापेक्षाही जास्त देण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय मिलिंद. स्ट्रायकर एंडला फलंदाज संजय. रिवर्स अटेम्प्ट केलाय. दुधारी तलवार. बनी तो बनी या अब्दुल गनी. चली तो सामने वाले की ना चली तो खुद की गर्दन कट्टे में देर नहीं लगती. आणि या वेळेस मात्र डॉट बॉल आलाय. एक अव्वांतर निर्धाव चेंडू टाकला गेलाय. डॉट बॉल मिलिंदच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडला संजय सलामीचा फलंदाज. एक हार्ड हिटर मेचकरवाडीचा. हा चेंडू आपण पाहतोय सफल झाला मात्र अनसक्सेसफुल. डॉट बॉल बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. मिलिंद निश्चितच आपण पाहतोय गोलंदाज सांगोर्ली संघाचा जो चाणाक्ष नीती वापरतोय. प्रत्येक चेंडू चेंज ऑफ व्हेरिएशन आहे. प्रत्येक बॉल हा वेगळ्या पद्धतीने टाकला जातो आणि संजयला मात्र कवायत करण्यास भाग पडले. तरी संजय पदतालिका करतोय. हा चेंडू आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मनोज झोरे यांच्याकडून मात्र हा दंडित केल्या गेल्या चेंडूला व्हाईट बॉल दर्शवलाय. अव्वांतर धावा आणि अव्वांतर धावेच्या बरोबरीनं 20 धावा धावफलकावरती आल्यात. बिनबाद 20. अजून एक व्हाईट बॉल टाकलं तर 100 रुपये. नितीन पवार पळसदरी गावचे सुपुत्र. काय अफलातून प्राइज आहे. व्हाईट बॉल टाकलं 100 रुपये. निश्चितच नितीन पवार ही चांगली सुरुवात आहे. ही प्राइज आहे. याला म्हणतात प्राइज लावणं. व्हाईट बॉल टाका 100 रुपये घ्या, पण 100 कमी आहे रे. हा चेंडू चांगला आहे. निश्चितच ज्याची लाईन आणि लेंथ भरकटलेली असते ना नितीन, त्यावेळेस ही प्राइस ठीक आहे, कारण तो नंतर रुलावर येतो. हा चांगला चेंडू आलाय. डॉट बॉल आलाय. तिसरा डॉट बॉल या षटकातील आपण पाहतोय. 20 धावा धावफलकावरती. निश्चितच प्रोत्साहन दिलं जात आहे. गोलंदाजांना प्रोत्साहन. हा चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचलफेक करणार. तोपर्यंत मात्र सिंगल धाव घेतली जाते. एकापेक्षा जास्त घेत नाहीये, कारण कैलासनं ओळखलंय संजय नाकाम ठरलाय. पहिल्या 4 चेंडूमध्ये मोठे फटके मारण्यासाठी धावफलकावरती धावा आल्यात 21.
एकही फलंदाज बाद नाहीये. ही जमेची बाजू आहे मेचकरवाडी संघाची. मेचकरवाडी संघासाठी निश्चितच जमेची बाजू आहे. एकही फलंदाज बाद नाहीये. अतिशय चांगली खेळी या ठिकाणी पाहायला मिळते, कारण 4 षटकांची मॅच, 4 षटकामध्ये जास्तीत जास्त 50-55 पर्यंत धावा जमवणं गरजेचं आहे. यावेळेस काय घडतंय मैदानामध्ये, होत्याचं नव्हतं झालं. कैलास हिट विकेट बाद झालाय आणि बॅक टू पॅव्हेलियन पहिला हादरा मेचकरवाडी संघाला कैलास बांगरीच्या माध्यमातून. सर्व दानशूर व्यक्तींना एक विनंती आहे, ज्यांना कोणालाही कॅश प्राइज लावायची असेल त्यांनी पहिले कॅश प्राइज जमा करायची, त्यानंतर अनाउन्स केली जाईल. 400 जमा आहेत स्वप्नीलजी देशमुख साहेब यांचे निश्चितच. मात्र ही तुमच्यासाठी नाही आहे सूचना साहेब. 500 रुपये स्वप्नीलजी देशमुख साहेब यांच्याकडून जमा आहेत. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जरी घेतली तरी त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा आहे. आणि हीच सूचना आहे सर्व दानशूर व्यक्तींना, ज्यांना कोणाला कॅश प्राइज लावायची असेल ती पहिले समालोचन कक्षामध्ये जमा करा, त्यानंतरच तुमचं या ठिकाणी आपण अनाउन्स केलं जाईल. हा चेंडू चांगला आहे, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मिलिंदच्या माध्यमातून. मात्र लॉंग स्टॉपचा क्षेत्ररक्षक जो सिली शॉट थर्डमॅन मध्ये होता त्याने मात्र चांगलं फील्ड केलं आणि 1 धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्येत भर पडते. धावफलकावरती धावा आल्यात 22 धावा. षटक संपुष्टात येत आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा जमवल्यात 22. धावा आल्यात 22. एक फलंदाज बाद झालाय. नव्याने आलेला फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय रोहिदास, ज्याने एकही चेंडूचा खेळ केला नाहीये, कारण कैलास बाद झाल्यानंतर आलेला रोहिदास ते अजूनही नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय सांगोर्ली संघाकडून प्रकाश. 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा आल्यात. तिसऱ्या षटकासाठी आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय या पळसदिरी गावचे सुपुत्र बबलू उघडा. एक सुमधुर आवाज, जबरदस्त आवाज त्यांच्या माध्यमातून 2 रात्रीमध्ये पाहिला. 3री रात्र सुद्धा आपण पाहतोय. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत, पोपटी पट्टीच्या आतमध्ये आहेत, प्लीज आपण बाहेरून मॅच बघा, कारण आतमधून विद्युत वाहिनी सुद्धा आलेली आहे. जरा आपण बाउंड्री लाईनला चेक करा. बरेचसे क्रिकेट रसिक, दर्दी क्रिकेट प्रेमी जे टॉवरला टेकून बसलेत, तिथे कनेक्शन आहे, जॉईंट आहेत, हाय व्होल्टेज आहे. आयोजक वर्णई क्रिकेट संघ वर्णेचे आयोजक प्रकाश पवार, आपल्याला विनंती आहे आपण एकदा बाउंड्री लाईन चेक करा, अन्यथा एखादा इन्सिडेंट जर झाला ना तर आपल्या मॅच पुढच्या 3 दिवसाच्या कॅन्सल कराव्या लागतील. हाय व्होल्टेज लाईन आहे, टॉवरला चिटकून बरेचसे मान्यवर प्रेक्षक बसलेत. मी जाऊ वर्णई क्रिकेट संघ वर्णे आमदार चषकाचे आयोजक, जरा बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, चेक करा, कारण बरेचसे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत.
गोलंदाज यावेळेस मात्र लाईन आणि लेंथ भरकटतोय. मनोज झोरे यांच्याकडून मात्र वाईड बॉलचा इशारा आलाय आणि यावेळेस आपण बबलू उघडा मायक्रोफोनवर येतील. ओव्हर टू बबलू. थँक्यू. धन्यवाद दादा. नक्कीच इथे वाईड आलाय. यस, चेक करायचं आहे का? ओके. थर्ड अंपायरचा इथे इशारा येतोय. चेंडू मात्र चेक केला जाईल. डिसिजन पेंडिंग. असेल पंच याची नोंद घ्या. स्क्वेअर चेंडू. यस, इट इज वाईड चेंडू म्हणजे अभांतर धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. एका धावनं धावफलक मात्र नक्कीच जर अजून एक स्क्वेअर चेंडू फेकला तर नितीन पवार यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. संधी असेल खऱ्या अर्थानं गोलंदाजाकडे, परंतु गोलंदाज ती चुकी करणार का नितीन पवार? मला तर वाटतं गोलंदाज चालाक आहे खऱ्या अर्थानं. या बॉल स्लोवर फुल टॉस. त्याला काऊ कॉर्नर मात्र क्लिअर केली. येतो फुल टॉस वरती. फुल टोल वसूल. येतोय षटकार. 7 नक्कीच इथे प्रत्येक चौकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक माननीय स्वप्नील दादा देशमुख यांच्याकडून. नक्कीच इथे आतापर्यंत 500 रुपये इथे जमा झालेत. नक्कीच अजूनही पैसे इथे जमा आहेत. अजूनही संधीचा लाभ घ्यायचा आहे. प्रत्येक चौकाराला, प्रत्येक षटकाराला आणि प्रत्येक विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच इथे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल. प्रकाश आलाय, त्याच्यावरती मात्र हल्ला चढवलाय. या वेळेस मात्र फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि चुकी केली. हा बोतडा फाटला गड्याचा. काय बोलायचंय काय माहिती. आलं ना सिमेंटची गोंद द्या लागल तेव्हा गडी कॅच झील. यस, इथे झेल सोडलाय. 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळल्या जातील. 2 धाब्याने धावफलकावरती धाबा लागल्या जातील. 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम सांगुर्ली टीम. सॉरी मेचकरवाडी टीम. सॉरी थोडी माफी असावी. मेचकरवाडी टीम खऱ्या अर्थानं कशा विभागातील एक बिलॉंग करणारी टीम. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बरोबर मधून चेंडू सीमा पार. 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. अजून एक तडा. पंच आपला इशारा येणं बाकी आहे. षटकार आहे. नक्कीच ओके. षटकार आलाय. जे डिसिजन मात्र पेंडिंग होतं ते मात्र पंचानी एरला आणि षटकार मात्र घोषित केलाय. तुकाराम नक्कीच आमच्यासाठी देखील स्वप्नील देशमुख यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं देखील अभिनंदन असेल. यावेळेस सरप्राईज चेंडू आपण पाहतोय. नक्कीच बॅट्समनच्या मात्र नाकाला घासून चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये
जाऊन विसावतोय. डॉट बॉल आलाय. या चेंडूवरती कोणतीही धाव मिळणार नाही. धाव फलकावरती धावांचा जर विचार केला तर 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचते मेचकरवाडी टीम. तू बॉल मारूच नको. बॉल झोंबवतो का काय झालाय काय माहिती. 2 बॉल डॉट. नक्कीच इथे जर पाहिला तिसऱ्या षटकाला इथे फुल स्टॉप लागलाय. धाव फलक आपण जर पाहिला तर 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम मेचकरवाडी. तोपर्यंत देतोय डीजेला संधी. यस धन्यवाद डीजे. इथे सामना रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. सांगुर्ली त्याचा विपक्षात मेचकरवाडी टीम. नक्कीच जर पाहिला तर 43 या आकड्यावरती आतापर्यंत जाऊन पोहोचले मेचकरवाडी टीम. अजून या जर पाहिला तर एका षटकाचा खेळ इथे बाकी आहे खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलाय. समीरला आपण पाहू शकाल. नक्की समीर आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये आलाय. जे षटक खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर हाणामारीचं कुथवीचं षटक जे मानलं जातं तेच षटक मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती समीर आपण पाहू शकाल. नक्की स्ट्राईक एंड वरती जर पाहिला तर रोहिदासला आपण पाहतोय. रोहिदास मात्र गडी वाढलाय पार. गडी काय खातो का ना काय माहिती. यस चला पहिल्या चेंडूला मात्र सुरुवात. चौथ्या षटकाला इथे सुरुवात होते. एक मात्र सुपला शॉट खेळायचा होता आणि चेंडू आडला गेलाय परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला मात्र सीमारेखा ओलांडली. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. इजला का काय झाला काय माहिती. हेरा जरा लिंबू मिरच्या आणा उतारा करा. यस जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र चौकार आलाय. पहिला चेंडूवरती मात्र स्वागत केलंय खऱ्या अर्थानं समीर या गोलंदाजाचं. इथे मात्र हलक्या हातानं फक्त ग्लास केला या चेंडूला. एकच धाव. आमचे बर्ने गावचे जैतू उघडा साहेब इथे उपस्थित आहे. त्यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तुमचं देखील आमदार चषकामध्ये सरचे स्वागत असेल. या वेळेस मात्र सुरेख फटका पाहतोय. लॉंग लेग रिझन मात्र क्लिअर केले. येतोय 6 धाब्यांसाठी षटकार. ठोक नक्कीच इथे षटकार आलाय. प्रत्येक षटकाराला प्रत्येक चौकाराला मात्र स्वप्नील देशमुख दादांकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. बॉलची पूर्तता करा. आयोजक जर तुम्ही झोपलं ना तर आम्हाला इकडे 2-3 उलट्या पलट्या खायला लागतील.
ओके जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच रंगले खऱ्या अर्थानं 50 धाबा सॉरी 54 धाबा इथे कंप्लीट झाल्यात. इथे झेलची संधी आणि झेल मात्र टिपलाय. आता मात्र सिमेंटची गोंद जेवूनच होता गडी का काय. कॅच मात्र बरोबर पिशेट टिपली. सिद्धार्थ आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र विकेटचा पतन झालं खऱ्या अर्थानं. 13 चेंडू 26 धाब्याची मात्र भारदार खेळी केली संजय ना. तो आता मात्र तंबूच्या आसऱ्याला आपण पाहतोय आलाय. आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूची फेकी केली. 10 धाबा मात्र त्याचा खर्च केल्यात खऱ्या अर्थानं. इथे मात्र समोरच्या दिशेनं फटका आलावून तो कार्पेटनं खेचलाय. एक धाव वेगानं पूर्ण. हा फुटबॉल खेळ काय बोलायचंय काय माहिती. त्यांनी दिल्लीला होता तर मुंबईला पायाने चेंडू चौकार आला. यस चारच्या साह्यानं धावफलक मस्त हलतय. 58 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टार्गेट सेट करणाऱ्या खऱ्या अर्थाने हा चेंडू असेल. या षटकामध्ये शेवट गोड करणार का. यावेळेस मात्र कव्हर पॉइंट रिझन मध्ये फटका लाजवाब पाहायला मिळतोय. अक्षरशः क्रिकेटचा सौंदर्यदायक फटका. बासष्ट धावा मात्र कुठून काढल्यात मेचकरवाडी टीमनं. 24 चेंडूचा मात्र खेळ इथे संपला गेलाय. 62 धावा धावफलकावरती. नक्कीच जर पाहिला तर पहिल्या इनिंगला मात्र इथे फुलस्टॉप लागलाय. पुन्हा एकदा वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थानं आमदार चषक 2025 पर्व दुसरे खऱ्या अर्थानं आज या मैदानावरती आपण अनुभवता. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे तसेच पाहुण्यांचे आणि खेळाडूंचे देखील करीत सहर्ष मनपूर्वक असं स्वागत. शेवटची मॅच खऱ्या अर्थानं आपल्या भेटीस आली. एका साईडला सांगुर्ले टीम आणि एका साईडला मेचकरवाडी टीम. मेचकरवाडी प्रथम बॅटिंग करत असताना 62 धाबा मात्र कुठून काढल्यात. आता 63 धाब्याचं टार्गेट मात्र इथे सेट केलंय खऱ्या अर्थानं. 24 चेंडू मागे 63 धाबा कुठून काढावा लागतील सांगुर्ले टीमला. ती देखील ताकद आहे त्या टीम मध्ये. परंतु ते आज सत्यात देखील उतरावा लागेल. जी ही स्पर्धा मात्र आयोजकांनी सत्यात उतरवली ना तीच सत्यात खऱ्या अर्थानं उतरावा लागेल. कारण 63 धाब्याचं टार्गेट खऱ्या अर्थानं भलं मोठं टार्गेट आहे परंतु ते आज चेस करायचं आहे. आज जी तुमच्या मनगटात जी ताकद आहे ना ती आज खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर मात्र लगेच रवाना करायचे. विलास माबदी साहेब इथे देखील असतील तर कृपया स्वप्नील देशमुख आपली वाट पाहत आहेत व्यासपीठावरती. आपण येऊन व्यासपीठावरती यायचा लगेच. नक्कीच नितीन पवार आमच्यापर्यंत पोहोचवतायत की हरवलाय पण हरवला नसेल स्वतःचा गाव आहे.
येस, इथे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते जिथे सांगुर्ली टीमची बॅटरची जोर साखळी मात्र मैदानात दाखल झाली आहे. विष्णू आणि त्याच्या जोडीला मिलिंद आपण पाहू शकाल. नक्कीच पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थानं P1चं पहिलं षटक, ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं 38 सर्कलच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 9 क्षेत्ररक्षक पाहतोय आणि सर्कलच्या बाहेर मात्र 2 क्षेत्ररक्षक पाहू शकाल. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला आपण पाहतोय. नक्कीच धुमसाधुमची षटक आपण पाहतोय, कारण दोन क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं मोठे फटका येणं गरजेचं आहे सांगुर्ली टीमसाठी, कारण भलं मोठं टार्गेट मात्र इथे सेट केलंय मेचकरवाडी टीमनं. 63 धाब्याचं टार्गेट इथं सेट केलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलाय सोमनाथला आपण पाहतोय. इथे पहिला चेंडू स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय, परंतु गॅप मध्ये चेंडू समोरच्या दिशेनं आमच्या समालोचनला कक्षाला सलामी देणारा येतोय चौकार. चेंडूला कुतवायला गड्यानी, पण इथून अजून कुतवाय लागतील तेव्हाच गडी पोचले टार्गेट परत. या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र जागा बनवली बरोबर, मात्र कव्हर रिझन मध्ये फटका लाजवाब पाहतोय, परंतु आडवडी केली त्या दिशेनं. 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात फलंदाजांनी. 2 धावांना धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 6 या आकड्यावरती. नक्कीच P1च्या पहिल्या षटकामध्ये रनाची लुटमार करायची असते, ते मात्र करत असताना दोन्ही फलंदाज पण पाहतो स्ट्राईक एंड वरती मिलिंद आणि नॉन स्ट्राईक एंड वरती विष्णूला आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा जागा बनवली होती, परंतु चेंडूनं मात्र थोडीशी उसळी घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. यस, डॉट बॉल आला. या चेंडूवरती कोणतीही धाव मिळणार नाही. इथे खऱ्या अर्थानं प्रयत्न करावे लागतील सांगुर्ली टीमला, कारण भलं मोठं टार्गेट मात्र आपल्या समोर रचलं गेलंय. इथे मात्र गल्लीमा टपा आपल्याला पाहतोय. नक्की जसा चेंडू मात्र पडला ना तसा बाहेरच्या दिशेनं मात्र वलन घेतलं आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा डॉट चेंडू आला. इथे जर पाहिला तर गोलंदाजानं बांधून ठेवलंय खऱ्या अर्थानं. दोराने बांधलाय का करगोट्याने बांधलाय काय माहित. हेरा 2 डॉट बॉल आलेत आतापर्यंत. या वेळेस मात्र पुलचा फटका खेचायचा होता, पण तू फटका फसलाय. काय बोलायचं आता, याला आंब खुडाय न्या लागल गड्याल. 2 गडी होत पण काय झाला ना कार्यक्रम. येस, इथे झेल मात्र सुटलाय. एक धाव मात्र मिळली जाईल या चेंडूवरती. एका धावानं धाव फलक हालतय. 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीय सांगुर्ली टीम. नक्कीच P1चं पहिलं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु गोलंदाज मात्र चालाक आपण पाहतोय मेचकरवाडी टीमचा, कारण मेचकरवाडी देखील बलाढ्य टीम आहे खऱ्या अर्थानं. कशाला विभागातून बिलॉंग करणारी ही टीम. यावेळेस पुन्हा एकदा काय बोलायचं आहे बॅट्समनला. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक इथे पहिला संपुष्टात आलाय. धाव फलक जर पाहिला तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीय. येस, जर आयोजन पाहिलं ना प्रकाश पवार यांचं, कारण डे असो नाईट असो दर्जेदार खऱ्या अर्थानं आयोजन खऱ्या अर्थानं त्यांच्या संकल्पनेतून उतरवलं जातं. आणि ती संकल्पना आज नाईट रजनी शुक्लेत मात्र
तब्दील केलंय खऱ्या अर्थानं संपूर्ण टीम वरनाई भरणे टीम आपण पाहतोय. नक्कीच पहिला सामना जरूर पाहिला सेमीफायनल पण तिथे मात्र थोडस अपयशी ठरली टीम वरने. यावेळेस मात्र आ बैल मुझे मार म्हणजेच कोणी आणि कोणी रट्टा देऊन जा. परंतु प्रेक्षक क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात होता. एक धाव मात्र मिळली जाईल या शेंडूवरती. एका धाब्यानं धाव फलक हालतय. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते सांगुर्ली टीम. नक्कीच या चेंडूवरती देखील संधी होती खऱ्या अर्थानं परंतु संधी मात्र गमावली फलंदाजाने. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सिद्धार्थ आणि यावेळेस दांडी 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 गुल फलंदाज बाद ठोक डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच आमचे डीजे मास्टर देखील इथे रंगात येताना आपण पाहतोय कारण खलनायक नाही नायक हूं मैं. 6व्या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच इथे विकेटचं पतन झालंय. 8 या आकड्यावरती खऱ्या अर्थानं सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. एक धाव जरूर त्याने खर्च केली आहे परंतु दुसऱ्या बॉल वरती मात्र विकेट पाहायला मिळाली आहे. नक्कीच आमचे स्वप्नील देशमुख देखील इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थानं बक्षिसांची खैरात कुणी केली असेल ना तर आमचे स्वप्नीलजी दादा देशमुख यांकडून खऱ्या अर्थानं बक्षिसांची खैरात केली. यावेळेस मात्र सुरेश इथं कूत गड्या आणि कुतला आणि होतो चौकाराला काय बोलायचं याला. जसं पावसाळ्यात बेडाक बोलतो ना बॅक बॅक तसा गडी बॉलर बोलतो. धन्यवाद डीजे. इथे स्वेर चेंडू आणि चौकार म्हणजे 5 धावा मिळतील. इथे सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. आता बघ बोलार कसा जसा जरा हे केला ना तसा गड्याने आवाजच ना कडला मोर. येस डॉट बॉल आला इथे. तर नेक्स्ट मॅच आपला बेटीस येईल. एका साईडला नानिवली टीम आणि दुसऱ्या साईडला मात्र कोलाड टीम. दोन्ही कर्णधाराला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे लगेच. पहिली इनिंग मात्र इथे झाल्या. शेवटचं षटक जर पूर्ण झालं ना तर दोन्ही टीमचं मात्र एक एक ओव्हर कमी केल्यात येईल याची देखील नोंद घ्या. लगेच या आपण एक धाव मात्र या चेंडूवरती मिळते. एका धावानं धाव फलक हालतय. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. हा ये परत हेरा गड्याला काय झालं काय माहित. क्रमांक मात्र इथे दुसरं कंप्लीट झालाय. धाव फलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले सांगुर्ली टीम. अजूनही जर पाहिले तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 49 धाब्याची गरज आहे. मॅचला लगेच स्पीडअप करायचा आहे. स्वप्नील दादा तुम्हाला विनंती आहे तुमच्या हस्ते कॅश प्राइज द्या. थांबा 2 मिनिटं. ओके
जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय कैलास मेचकर वाडीचा एक ट्रम्प कार्ड खऱ्या अर्थानं ज्याची ओळख आहे तोच आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती फिरकीचा जादूगर ज्याची ओळख आहे खऱ्या अर्थानं कौशल्य विभागामध्ये तोच आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली आहे एका धावेनं धावफलक जर पाहिलं तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली अजूनही जर पाहिला तर 48 धावेची गरज आहे 11 चेंडू 48 धावा इथे मात्र विस्फोटक फलंदाजी करावी लागेल खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये जर आपला सामना विजय करून द्यायचा असेल तर इथे मोठे फटके खेचावे लागतील ज्यावेळेस मात्र बॅटची कडा आणि ते चांगले फिल्डिंग झाली रे आता खेचणार होती तुझी पण वाचला गडी यस इथे एक धाव आली एका धावेनं धावफलक हलतय 16 या आकड्यावरती प्रकाश इथे बाद झालाय मध्ये फटका लाजवाब पाहत बाय चौकारांसाठी येतोय 4 धाब्यांसाठी चौकार चौकार आलाय खरे अर्थानं थोडासा उशीर जरूर झाला परंतु इथून जर अजूनही फटकेबाजी केली ना तर अजूनही सांगोली टीम मात्र या सामन्यात मात्र जिवंत आहे यावेळेस खराब चेंडू मनोज झोरे आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतायत नक्कीच इट इज वाईट चेंडू या वाईट चेंडून धावफलक मात्र हलतय 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले सांगोर्ली टीम कैलास गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेस फुलटॉस चेंडू खराब चेंडू पाहायला मिळतोय परंतु दिशा देखील खराब पाहायला मिळते स्वेर चेंडू पुन्हा एकदा मग घास गडी जर आला असता तर 100 रुपये गवलं असतं गड्याल 2 व्हाईटला 100 रुपये लायलेलं पण तेव्हा बॅटिंग होती गड्याची चुकला गडी यस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका कव्हर रिजन मध्ये एक धाव कंप्लीट दुसरीचा कॉल परंतु थांबवलंय फलंदाजाला आता जर पाहिलं ना तर मेचकरवाडी टीमच्या किस्सामध्ये खऱ्या अर्थानं हा सामना जाताना पाहतोय जर प्रयत्न केले ना सांगोर्ली टीमनं तर आज सामना देखील त्यांच्या बाजूने झुकू शकतो परंतु प्रयत्न देखील करावे लागतील कारण अजूनही जर विचार केला तर यावेळेस मात्र ऑफ ट्रॅकर चेंडू त्याला मात्र पुल केला परंतु छत्रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मात्र झालाय फरार 4 धाब्यांसाठी यस धावफलकावरती दाबा लागला जातील 28 या आकड्यावरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधला कैलास गोलंदाजी ट्रॅक वरती या वेळेस मात्र आडवा बॅट न फक्त खेळायचा होता परंतु चेंडू मात्र बॅट वरती आला नाहीये डॉट चेंडू इथून मात्र षटक क्रमांक 3 इथे कंप्लीट झालाय धावफलक मात्र 28 वरती जाऊन पोहोचली सांगोर्ली टीम अजूनही जर विचार केला तर 6 चेंडू आणि 35 धावेची गरज
तर या पुढील होणारी मॅच नानिवली टीमचा कर्णधार आणि कोल्हाड टीमचा कर्णधार कृपया टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच. 2 मिनिटाच्या आतमध्ये यायचं आहे कारण षटक क्रमांक जर पाहिला तर शेवटचा इथे प्रगतीपथावरती आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलाय संजय. नक्की संजय बॅट मात्र चालली खऱ्या अर्थानं परंतु आता इथे गोलंदाजी ट्रॅकवरती आला आणि पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. इथे जर पाहिला तर खेळाडू मात्र ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जाचा खेळाडू आहे खऱ्या अर्थानं मेचकरवाडी टीमचा. पहिला चेंडू डॉट. इथे मात्र प्रहार केला जातोय. उडवला चेंडू परंतु क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे त्या दिशेने. कैलास कोणतीही चुकी करत नाही. धक्का क्रमांक जर पाहिला तर 3रा लागला जातोय सांगुर्ली टीमला. ठोक डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गजानन आलाय. नक्कीच आता 4 चेंडूचा इथून खेळ बाकी आहे आणि जर पाहिला तर 35 धाब्याची गरज. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. नक्कीच जर पाहिला तर सुरेख गोलंदाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये प्रत्यक्ष उदाहरण मात्र इथे देत असताना मेचकरवाडी टीम आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा विकेटची संधी असेल. स्वतः गोलंदाज संजय आणि कोणतीही चुकी करत नाही. पुन्हा एकदा हादरा बसला जातोय सांगुर्ली टीमला. ठोक डीजे. आतमध्ये अनंता. यस अनंताला मात्र इथे संधी दिली जाते. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक कोणताही येणार नाहीये तिथे कारण खूप दूरवरती झेल होता. इथे एकच धाव मिळते. 29 आकड्यावरती जाऊन पोहोचली सांगुर्ली टीम. इथे एकतर्फी किल्ला लढवताना खऱ्या अर्थानं मेचकरवाडी टीम यावेळेस आडव्या बॅटनं फटकाला जवाब पाहतोय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये 4 धावांसाठी येतोय चौकार. चला डिसिजन आपला कळवायचा आहे. टॉस नानिवली टीम.